माझे नाव राजू पवार, मध्यवर्ती कार्यशाळा चिकलठाणा एस टी महामंडळातील सेवानिवृत्त कर्मचारी आणि मान्यताप्राप्त एस टी कामगार संघटनेच्या पदाधिकारी म्हणून आजही नियुक्त. या दिवसांमध्ये मला पुन्हा वसुनंदिनी फाउंडेशन जामनेर जिल्हा जळगाव यांच्या वतीने राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कारसाठी निवड झालेली आहे आणि म्हणून सेवानिवृत्तीनंतरसुद्धा जो समाजसेवेचा वसा घेतलेला आहे त्या समाजसेवेच्या अंतर्गत आपलं अविरत कार्य चालू आहे आणि त्या अनुषंगाने जो पुरस्कार प्राप्त झालेला आहे त्याबद्दल मी नक्कीच आनंदी आणि समाधानी आहे. सर, हा पुरस्कार आपल्याला कशामुळे मिळाला? विशेष म्हणजे गेल्या कोरोनाच्या नंतरचा जो एक समाजामध्ये जे भयानक असं वास्तव निर्माण झालं होतं त्या काळापासून जे ट्रायबल कम्युनिटी आहे, जे आदिवासी समाज आहे, विशेषतः त्या समाजामध्ये माझे सहकारी आदरणीय नामदेवराव भोसले जे पारधी समाजाची अविरत सेवा करत आहेत, त्यांच्याबरोबर कोरोनाच्या काळामध्ये त्यांचं जे अन्नधान्याचा प्रश्न असेल, राहण्याचा प्रश्न असेल, औषधोपचारांचा प्रश्न असेल, त्या सर्व बाबीमध्ये आपण त्यांना उभं राहिलो. जे काय आपली फुल नाही फुलाची पाकळी होती, अनेक संस्थांकडून जे काय आपल्याला उपलब्ध होणारी जे काही निधी किंवा जे काही यंत्रणा होती त्याच्या माध्यमातून आपण जे उपेक्षित आणि वंचित घटक आहेत त्यांचं आपण लालन पालन करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचबरोबर त्यांची औषधोपचार, त्यांचं दवाखाना, त्यांचं ज्ञान, त्यांच्याबरोबर सांत्वन करणं या सगळ्या गोष्टींमध्ये आपण कार्यरत राहिलो. त्याचबरोबर कामगारांच्या हितसंबंधाची जे समस्या होती त्यावेळेस न्यायाची भूमिका घेऊन संघर्ष सतत करत राहिलो आणि त्याचंच प्रतिफळ म्हणून छत्रपती शिवाजीराजे जीवनगौरव पुरस्कार म्हणून मला प्राप्त झालेला आहे. सर, आपला जीवनाचा संघर्ष बघता आपण खूप आंदोलन मोर्चे केले, कामगारांसाठी लढला, आता तुम्ही रिटायरमेंट झाला, आता तुमची जिम्मेदारी वाढली का कमी झाली? नक्कीच जिम्मेदारी वाढलेली आहे. आज अनेक जण म्हणतात की तुम्ही रिटायर झाले, आता तुम्हाला निवांत, तुम्हाला सगळं काही तुमच्या ज्या उपेक्षा किंवा जे काही कुटुंबाच्या ज्या गरजांची परिपूर्ती करणं असतं, परंतु तुम्हाला सांगायला परत आवडेल की मान्यताप्राप्त एस टी कामगार संघटना महाराष्ट्र राज्याच्या केंद्रीय नेतृत्वाने पुन्हा एकदा मला राज्य उपाध्यक्षपदी नियुक्ती केलेली आहे आणि सुरुवातीला तर चिकलठाणा या ठिकाणचंच मला कार्यभार होता सेक्रेटरी म्हणून. आता राज्याच्या जबाबदारीमध्ये मला त्यांनी घेतलेलं आहे. उद्देश हाच आहे की सतत कार्यरत असावं आणि जे काय आपल्याकडं कसब आहे, कौशल्य आहे ते कामगारांच्या हितासाठी पणाला लागावं म्हणून मला त्या पदावर घेतलेलं आहे आणि म्हणून जबाबदारी वाढलेली आहे, वेळेचा विनियोग आहे आणि विशेष म्हणजे दिनचर्येच्या बाबतीत सांगायचं झालं तर मी सकाळीच अगदी योगाभ्यासापासून योगाचे अनेक वेगवेगळे अभ्यासक्रम पूर्ण केलेले आहेत. आयुष्य मंत्रालय भारत सरकारच्या वतीने जो YCV3 पुरस्कार आहे तो सुद्धा प्राप्त झालेला आहे. हरिद्वार या ठिकाणी जाऊन मुख्य योग प्रशिक्षकाचं अध्ययन केलेलं आहे आणि पतंजलीच्या योग कार्यक्रमामध्ये संभाजीनगर जिल्ह्याचा सहप्रभारी म्हणून नियुक्तीसुद्धा दिलेली आहे. सर, एस.टी. कर्मचाऱ्यांचे आज पण प्रश्न बरेचसे बाकी आहेत, तर त्यासाठी पुढे आपण लढा चालू ठेवणार आहात? नक्कीच, कारण जसे जसे आर्थिक बाबतीतले प्रश्न आहेत त्या प्रश्नांना आपण वाचा फोडणं आणि जास्तीत जास्त त्याच्यावर अध्ययन करून त्याबद्दल आपल्याला व्यवस्थापन आणि राजकीय पटलावर त्याचे मुद्दे कसे विश्लेषित आणि आपल्याला विशद करता येतील त्या दृष्टिकोनातून आपण त्याचा पाठपुरावा आणि वेळोवेळी मग ते आंदोलन असेल, निदर्शने असतील, निवेदन देणं असेल, कामगारांचा जो पाठिंबा आहे किंवा कामगारांना जो पाठिंबा देणं गरजेचं असतं, या सर्वांच्या बाबतीमध्ये येणाऱ्या दिवसांमध्ये आपण काम सतत आणि सातत्य ठेवणार आहोत. त्याचबरोबर सेवानिवृत्त कर्मचारी जे आहेत त्यांच्याही अनेक समस्या आहेत, त्यांचंसुद्धा एक संघटन आहे आणि त्यांनीसुद्धा ऑफर केलेलं आहे. योग्य वेळी त्याचंही आपण अध्ययन करून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये मग त्यांच्या आरोग्याचा, विम्याचा आणि पेन्शनचा जे समस्या असतील त्या समस्येमध्ये आपल्याला विशेष लक्ष घालून योग्य क्षमतेने त्या ठिकाणी उतरण्याची भूमिका माझी राहणार आहे. बस, आता रिटायरमेंट झाला तर आपण कधी रिटायर होणार नाही, तुमचा स्वभाव तसा आहे, पण आता नवीन तुम्ही काय संकल्प हाती घेतले पुढे? सगळ्यात महत्त्वाचा संकल्प की ह्या दिवसांमध्ये आपलं जे शरीर आहे तीच धनसंपदा आहे आणि ते शरीर सुख जर असेल तर सर्व काही तुमच्या जीवनामध्ये सकारात्मकता वाढीस लागते आणि आनंदाचं जीवन तुम्ही व्यतीत करू शकता. म्हणून मी प्रत्येकाला सांगाल की सकाळची जी सुरुवात आहे प्रत्येकाची त्याने आपलं छोटंसं वॉकिंग असेल, वॉर्मअप असेल, योगाभ्यास असेल,
दिनचर्या अशा पद्धतीने जर प्रत्येकाने शारीरिक कसरत करून जर तो सुरुवात केली तर पुढील संपूर्ण दिवस तुमचा सकारात्मक आणि आनंदमय जातो आणि निरोगी राहतो. आणि म्हणून मी एक मंत्र देईल, करो योग रहो निरोग. एस.टी. कर्मचाऱ्यासाठी आणि तुमच्या संघटनेसाठी काय तुम्ही संदेश देणार आहात? एस टी कर्मचाऱ्यांच्यासाठी हेच सांगाल की ती आपली एक माऊली आहे आणि माऊली ज्या पद्धतीने चारणभरण करते प्राप्त परिस्थितीत आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये, एस टी महामंडळातील जे काही सद्यस्थितीतील वर्तमान स्थितीतील कर्मचारी आहे त्या कर्मचाऱ्यांना मी एकच आवाहन करेल की ज्या परिस्थितीमध्ये आपल्याला ठेवलेलं आहे त्या परिस्थितीमध्ये पूर्ण क्षमतेने आणि सकारात्मकतेने आपल्याला सर्व काम आणि त्याचा निपटारा करायचा आहे. योग्य वेळी त्याचं फळ मिळतं, कारण 2016पासून 2020पर्यंत 1% जो आपला वार्षिक वेतनवाढीचा पेंडिंग होता आणि तो सरकार दरबारी निकाली काढण्यात आला होता, म्हणजे तो मिळणार नाही अशा पद्धतीची भूमिका होती. मात्र मान्यताप्राप्त एस टी कामगार संघटनेने संघर्ष केला आणि आदरणीय तातेसाहेब आणि संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वाने तो तडीस नेला आणि आज कामगारांना यश आलेले. जुलै 2026पासून 1%चा फरक चालू झालेला आहे. फक्त 2016 ते 20चा जो पेंडिंग त्यांचा जो फरक आहे तो योग्य वेळी प्रशासन देणार आहे. म्हणून जे काही आपल्याला प्राप्त होणारं आपल्याला देणं आहे ते महामंडळ योग्य वेळी देत असतं. आपण मात्र सकारात्मक आणि पूर्ण ऊर्जेने ते काम केलं पाहिजे आणि त्याच्यात आपलं काम आहे, आपलं महामंडळ आहे, त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचं काम चुका किंवा दुर्लक्षित पद्धतीने दुय्यम भावनेतून काम करू नये. पूर्ण क्षमतेने आपण त्याच्यामध्ये समर्पित व्हावं आणि समर्पित भावनेने आपण ती आपली कार्यक्षमता सिद्धीस न्यावी. योग्य वेळी योग्य फायदा नक्कीच होत असतो. ओके, धन्यवाद.